शेरबाळे जरा पाणी घेऊन ये रे. बस ते नव सरपंच बोल की. ती मुलं विचारत होते काय? घराच्या फायलीचं काय केलं. तुला का बाकीची काय कामं नाहीत काय? कायम त्या मुलांचं सांगत बसतोयस. बाकी भरपूर काम आहेत गावात, ते मला विचार की. जाऊ दे ते. राम राम सरपंच. राम राम करून या. काय म्हणताय? सरपंच काल जे झालं ते मनावर घेऊ नका. काल जरा टेन्शन मध्ये होतो. एवढं सगळं शिकून कामधंदा नाही, त्यामुळे जरा टेन्शन येते. असू दे रे. बसा. तुम्ही ना परिचय सांगा ना. माझीच बोलायचा, माझ्या गावची बोलायचा. बसा बाळून बसा. आणि काय मग? सरपंच हे घ्या फायली. गावातल्या बेरोजगार पोरांची फायली आहेत. तुम्ही निवडणुकीत म्हणला होता सगळ्या पोरांना काम देणार, त्यामुळे आलो होतो तुमच्याकडं. सुनील, माझी पण इच्छा खूप आहे रे. पण काय आहे, सरकारनं अजून वरून काही तरतूद सोडली नाही. त्यामुळे मी तरी आता तरी काय करू शकत नाही. सरपंच गावातली लहान मोठी कामं जरी गावातल्या पोरांना भेटली असते तरी बरं झालं असतं. ती पाणी पुरवठ्याची कामं, रस्त्याची कामं सगळी बाहेरच्या लोकांना जाते आणि आम्ही गावची पोरं आणि गावच्या पोरांना कामच भेटत नाही. असं कोण मिळेल? वेळ आली की सगळं होतंय. पण आता माझ्याकडे वेळ आहे. खरंच. हो सरपंच, भीक मागायला नाही आलो, कामाची संधी मागायला आलतो आम्ही. अरे बसा. लगेच का चाललायसा? कसं आहे बोला, पुढच्या महिन्यात तालुक्याला आपली बेरोजगारांची मेळावा आहे. त्यात आमदाराशी माझं बोलणं झालंय. मोठ्या मोठ्या कंपन्या पण येणार आहेत आणि त्यात आपली दखल घेतो म्हटलंय आपला आमदार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बघतो मी काय करायचं ते. बिनधास्त राहा तुम्ही. म्हणजे काहीतरी मार्ग निघल. 100% निघणार. हे प्रयत्न मी करणार. एक काम करा, ही फलं माझ्याकडे द्या. मी आमदार साहेबांना देतो. बघतो काय म्हणतात ते. सरपंच विश्वास ठेवतो, यावेळी तेवढं निराश करू नका म्हणजे झालं. 100% विश्वास ठेवायचा. ही फाईल मी आत्ताच देतो आमदार साहेबांना. तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा. ओके? चालते सरपंच, चला. तेवढं आठवणीन बघा. करतो रे. तो नक्की करतो. हा. सरपंच साहेब काम करतील का त्या पोरांचं. शेरबाई कसा आहे, बर ते राजकारणात असं जीवन ठेवायची. कधी होईल तेव्हा होईल. बरोबर आहे. बरोबर ना? होय.